स्पर्धेमध्ये सहभागी होता का नाही आलं याच्यावरती आम्ही नक्कीच चर्चा करणार आहोत. आम्हाला आयोजकांनी माहिती पोहोचवली की सुशील दादा खरं तर एवढं मोठं आयोजन आणि एवढ्या मोठ्या आयोजनामध्ये तुमची टीम नाही आहे. आम्हाला देखील प्रश्न पडला होता की उपाध्यक्ष आहेत, एवढं मोठं आयोजन आहे आणि लीग पद्धतीचा हा फॉर्मॅट आहे आणि त्याच्यामध्ये तुमची टीम नाही आहे. तुमची टीम या स्पर्धेमध्ये का नाही आणि आयोजनाबद्दल दोन शब्द काय सांगाल की उपाध्यक्ष आहात असोसिएशनचे आणि आयोजन कशा पद्धतीने दर्जेदार केले पोपळकरवाडी या टीमने? नक्कीच सनराइज क्रिकेट क्लब कोपळकरवाडी आयोजित ही स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी आयोजित केलेली आहे. माझ्या संघाबद्दल सांगायचं झालं तर माझा गाफीलपणा नडलेला आहे, कारण मी 1 तास झोपून राहिलो, 9 वाजता लॉट पडला आणि मी 10 वाजता जागा झालो. तर जेव्हा मी सुशांतला फोन केला, सुशांत म्हटला दादा सॉरी, मग मला पुढे काहीच बोलता नाही आलं. उपाध्यक्ष हे मग आता उपाध्यक्ष जसं आहे तसंच मला वागायला पाहिजे, म्हणून मी म्हटलं ठीक आहे चालते, काय हरकत नाही, जो नियम आहे तो सर्वांना लागू आहे. त्यामुळे माझा संघ इथे खेळला नाही, त्याबद्दल मला वाईट वाटतंय. पुढच्या वर्षी मी नक्की प्रयत्न करेन, मी 9 वाजून 1 मिनिटाने त्यांना कॉल करेन. आणि नक्कीच खूप छान आयोजन केलेलं आहे, अतिशय उत्कृष्ट असं ग्राउंड आहे आणि लीग पद्धतीची मॅच असल्यामुळे प्रत्येक संघाला संधी मिळते चांगलं खेळण्याची आणि मला ती संधी आज नाही मिळाली, त्याबद्दल दुःख आहे. आणि हे आयोजनाबद्दल मी बोललो, मला खूपच भावलं आणि म्हणून मी इथपर्यंत पोहोचलो कोपरे करण्यावरून. धन्यवाद. थँक्यू सो मच. जे असोसिएशनचे नियम आहेत त्या नियमानुसार तुम्हाला चालावं लागतं, कारण 9 वाजून बरोबर मेसेज टाकावा लागतो टीम बुकिंगसाठी. टीम बुकिंग तुम्ही केलेली नाही, म्हणूनच तुम्हाला तब्बल 1 वर्ष या स्पर्धेची वाट पाहावी लागणार आहे. आता इथून पुढे आपण कॅच ऑफ द मॅचचा पुरस्कार, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आणि दोन्ही टीम्सला आकर्षक घड्याळ देऊया. सुशांतदादा डपळ साहेब यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देऊया विजय मोरे यांना. एक चांगला खेळ त्यांनी साकारला. त्याचबरोबर कॅच ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील देऊया आणि दोन्ही टीम्सला आकर्षक घड्याळ देऊया. मॅच ऑन होते, मॅचच्या दिशेने जाऊया, जिथे मात्र एक मॅच मोठी रंगलेली आहे. एका बाजूला पोपळकरवाडी तर दुसऱ्या बाजूला पाटेकर. डू और डाय अशी मॅच, करो या मरो अशी स्थिती आहे. जो जिंकेल तो या स्पर्धेमध्ये आपलं स्थान निर्माण करेल, परंतु जो संघ पराभूत होईल त्याचा प्रवास या स्पर्धेतून बाहेर जाईल आणि तब्बल पुन्हा 1 वर्ष या स्पर्धेची वाट पाहावी लागेल. याला स्वतः गिरकी घेतली होती सतीश पोपळकर, स्ट्राईक एंडला होते. त्यांच्या बॅटमधून पहिल्या 2 बॉलवरती दुहेरी धाव आले. 4 धावा धावपलकावरती आहेत आणि त्यानंतर मात्र बायच्या स्वरूपामध्ये ही सिंगल धाव धावपलकावरती जोडली जाते. पोपळकरवाडी विरुद्ध पाटेकर, एक हाय व्होल्टेज ड्रामा, पैसा वसूल तुम्हाला मॅच पाहायला मिळेल. रफ अँड टफ 4 षटकांचा हा सामना आहे म्हटल्यानंतर ही मॅच खूप महत्त्वाची आहे दोन्ही संघांसाठी. आणि या मॅच मध्ये काय घडतंय हे आपण नक्कीच ओम फोटो क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून पाहूया. खरं तर जो प्रेक्षक वर्ग आमच्या समोर जॉईन झालाय त्या सर्व प्रेक्षक राजाचं मैदानाच्या अवतीभोवती जो प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा आनंद घेतोय, मुख्य व्यासपीठावरती जे मान्यवर आहेत त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. जाऊया मैदानाच्या दिशेने. पुढे सरसावले, त्यानंतर बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु बॉलची लाईन लेंथ अप्रतिम होती आणि या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाही. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. सतीश पोपळकर आणि कुंदन पोपळकर, एक पोपळकरवाडी टीमचे एक घातक जोडी आहे आणि या घातक जोडीसमोर कुमार शेलार ज्या नावाची चर्चा सातत्यपूर्वक या स्पर्धेमध्ये राहिलेली आहे, असा कुमार शेलार गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. खोलवा टप्प्याचा बॉल खोदून काढलाय, अगदी बॉलरच्या हाताला स्पर्श करून चटका देऊन बॉल अगदी लॉंग ऑन रिजन मध्ये पाहायला मिळतोय. तिथे मात्र मिळतील 2 धावा. या 2 धाव्यांच्या मदतीने धावपलकावरती धावा आहेत तब्बल 7 धावा. आज प्रत्येकाने या स्पर्धेला साथ दिलेली आहे आणि साथ देत असताना मात्र अतिशय चांगलं नियोजन पाहायला मिळालेलं आहे. 7 धावा धावपलकावरती आहेत, एकमेकांची साथ लाभली आणि म्हणून हे स्पर्धा एक दर्जेदार आणि एक उंचावरती जाणारी स्पर्धा पाहायला मिळते. शेवटचा बॉल पॉवर प्लेच्या षटकामधील कुमार शेलार घेऊन निघालेत. हा ट्रॅकर बॉल शॉर्टम पुल केलाय. क्षेत्ररक्षक ऑन फील्ड आहे 30 सर्कलच्या आतमध्ये, त्यांच्या डोक्यावरतून बॉल ट्रॅव्हल झालाय. तोपर्यंत मिळेल फक्त 1च धाव. एका षटकाचा खेळ समाप्त झाला. एका षटकाखेरीज धावपलकावरती धावा आहेत तब्बल 8 धावा. पॉवर प्लेचं षटक कुमार शेलार यांनी हाताळलं आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्यांनी अवघ्या 8 धावा खर्च केल्या. विकेट त्यांना मिळाली नाहीये, परंतु नियंत्रितपणे इकॉनॉमिकल गोलंदाजी करत असताना त्यांनी फक्त 8च धावा खर्च केलेल्या आहेत. परंतु पोपळकरवाडी या टीमची जी परिस्थिती तुम्ही पाहताय की पहिल्या षटकामध्ये धावा फक्त 8च आलेत, परंतु एक महत्त्वाची बाब आहे की दोन्ही फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून बसलेले आहेत. एका बाजूला कुंदन पोपळकर, एक हार्ड हिटर बॅट्समन, घातक फलंदाज म्हणून त्याची ओळख आहे, तर दुसऱ्या बाजूला सतीश पोपळकर हा देखील एक खेळाडू
घातक आहे आणि या जोडीवरती खूप काही निर्भय आहे पोपळकरवाडी या टीमचं. फलंदाजाला पाणी पुरवायचं आहे, विनंती असेल. मुख्य व्यासपीठावरती जे आमचे मान्यवर आहेत त्या सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सनराइज चषक 2025 पर्व क्रमांक 1 मध्ये एक अप्रतिम दर्जाचं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर क्रमांक 2 ला होती सुरुवात. ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाज उदय आलेले आहेत. पहिल्याच बॉल वरती शॉर्ट पुल. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये, अगदी जागा बनवली क्षेत्ररक्षकाने. बॉलचा पाठीमागे पाठमोरा केला, हाताची ओंजळ आणि त्या ओंजळीमध्ये बॉलला अलगद पकडले आणि पहिला धक्का पोपळकरवाडी या टीमला 440 चा करंट लागलाय. कुंदन पोपळकर बॅक टू डकआउट परतीच्या दिशेला. तंबूची असरेला विकेट गिरता हुआ, संगीत बजता हुआ, हम चलेंगे डीजे के पास. यू गए यू. दादा आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली. या स्पर्धेमध्ये 4 चंद लावले आणि या स्पर्धेला तुम्ही पुरस्कृत करत असताना घड्याळ आणि आकर्षक ट्रॉफी दिल्याबद्दल आम्ही तुमचं मनपूर्वक आभार मानतो. त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावरती आणखीन यावेळेला चेंडू हवेमध्ये आहे, उभा राहिला क्षेत्ररक्षक येत आहेत आणि इथे कॅच ड्रॉप झाले. ही कॅच खूप महत्वाची होती. कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच आणि जिंका क्रिकेटचा खेळ. इथे कॅच ड्रॉप झाल्यानंतर विकेट देखील वाचलेले आहे आणि धाव देखील मिळालेली आहे. त्याचबरोबर आमच्या पोपळकरवाडी गावातील अगदी महिला इथे बहुसंख्येने उपस्थित राहिलेत. अगदी पोपळकरवाडी गावच्या रणरागिणी आहेत आणि सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं ना, कोणत्याही क्षेत्रामध्ये आता स्त्री ही अग्रेसरावरती आहे आणि आज या क्रिकेटला शुभाशीर्वाद देण्यासाठी आणि या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी पोपळकरवाडी गावातील अनेक महिला इथे उपस्थित राहिले. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आलेल्या मान्यवरांचा मान सन्मान करणं हे सतीश पोपळकर यांचं काम आहे आणि त्यांनी आलेल्या मान्यवरांचं अगदी स्वागत केलंय. ते देखील षटकारानं स्वागत से करेंगे हम स्वागत. या पोपळकावरती धावा आहेत तब्बल 15 धावा. कम ऑन डीजे. आज खऱ्या अर्थानं 26 जानेवारी, आज सर्वांना सुट्टी आहे आणि आज प्रजासत्ताक दिन अगदी संपूर्ण भारतामध्ये आनंदात साजरा केला जातोय. आज प्रत्येकाला सुट्टी असल्यामुळे आज प्रत्येकाचे पाय मात्र या मैदानाच्या कडे ओढले जात आहेत. हो, खोलवा टप्प्याचा बॉल, फक्त सन्मान दिलाय. क्रिकेटच्या पटलावरती दोनच गोष्टींचा सन्मान केला जातो, एक यॉर्कर बॉल आणि दुसरा म्हणजे क्रिकेटचा देव सचिन रमेश तेंडुलकर. याला अगदी यॉर्कर बॉल होता, त्याला फक्त सन्मान दिला सतीश पोपळकरने आणि त्या बॉलच्या पाठीमागे 2 धावा घेतल्या. चित्तेची चपळाई, हरणाचा वेग दोन्ही बॅटरकडे पाहायला मिळाला आणि या 2 धाव्यांच्या मदतीने धावपलकावरती धावा आहेत तब्बल 17 धावा. शेवटचा बॉल असेल ओव्हर क्रमांक 2 मधील. डावखुरा फलंदाज आणि उजव्या हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि म्हणून हे कॉम्बिनेशन खूप चांगलं आहे पोपळकरवाडी या टीमचं आणि त्याचमुळे की काय पाटेकर या टीमला मात्र क्षेत्ररक्षण लावताना थोडासा डोक्याला त्रास होतोय. याला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, जाना था वाशी पहुंच गए काशी. फटका खेळायचा होता समोरच्या दिशेला परंतु बॅटची टॉपेज लागल्यानंतर पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षकाने पकडले कॅच आणि एक मोठा धक्का, एक मोठा मासा गळाला लागलाय. सतीश पोपळकर एक ऑलराऊंडर खेळाडू माघारी जाताना पाहायला मिळतोय. विकेट गिरतावा, संगीत बजतावा.
पोपळकरवाडी या टीमला आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये नरेंद्र आलेत. ओहो, हा बॉल खूप सुरेख आहे. टप्पा पडल्यानंतर वेगाने बॉल ट्रॅव्हल झालाय. मयुरेश शेलार गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आहे. मयुरेश शेलार यांचा विचार केला ना तर शरीरवृष्टी खूप चांगली आहे, फिटनेस चांगला आहे, उंची देखील चांगली आहे आणि फिटनेसच्या जोरावरती उंचीच्या जोरावरती त्यांनी हाफ ट्रॅकर बॉल टाकला होता. अगदी नाकासमोरून फलंदाजाच्या गेला आणि तिथेच मात्र बीट होताना फलंदाज पाहायला मिळालाय. स्ट्राईक एंडला किशोर आहेत, नॉन स्ट्राईकला नरेंद्र आहेत आणि गोलंदाजीच्या ट्रॅकवरती मयुरेश शेलार. यावेळेला पंच केलाय, अगदी हा बॉल पाठवलाय. कव्हर ड्राईव्ह रिझन सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी किशोरच्या बॅट मधून आलाय. एक दणदणीत आणि संघर्षाचा चौकार. संघर्ष हा तुम्हाला करावाच लागतो जीवनामध्ये. जीवन असू द्या किंवा क्रिकेट असू द्या, संघर्ष केल्याशिवाय तुम्हाला फळ मिळत नाहीये आणि संघर्ष केल्याशिवाय तुम्हाला अक्षरशः शिकायला देखील मिळत नाहीये. संघर्षाचा चौकार आलाय किशोरच्या बॅटमधून. जसाच चौकार आला तसं मुख्य व्यासपीठावरती जे मान्यवर आहेत त्यांच्या माध्यमातून टाळ्यांचा गजर होताना पाहायला मिळालाय. आणखीन एक मोठा तडाखा खेळण्याचा प्रयत्न. डीप मिड विकेट रिजन मध्ये चेंडूला पाठवलाय. फिल्डर आहे तिथे, फेकी केली जाईल तोपर्यंत 2 धावा धावफलकावरती लगवल्या जात आहेत यशस्वीरित्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि या 2 धाव्यांच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत तब्बल 23 धावा. ओव्हर क्रमांक 3 मार्गस्थ आहे. एक चौकार आल्यानंतर पोपळकरवाडी या टीमच्या मात्र आशा पल्लवित झालेत. आशेचा किरण म्हणून मैदानाच्या आतमध्ये किशोर उभा आहे. तो आशेचा किरण कितपत धावा धावफलकावरती जोडेल. ओहो, यावेळेला समोरच्या दिशेला फटका सजवलाय. गॅप आहे खूप मोठा, मिळणार नाही धावांचा तोटा. बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी फरार. येतील 4 4 4 4 धावा. चौकार. किशोरची बॅट खेळते. श्री अजित दादा वाघ साहेब यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं त्याचबरोबर दीपक दादा वाघ आणि विलास दादा वाघ यांचंही शुभागमन. मैदानाच्या आतमध्ये काळ कसोटीचा आहे, परंतु काळाला सांगा वारसा संघर्षाचा आहे. मैदानाच्या आतमध्ये किशोर नावाचं वादळ संघर्ष करताना पाहायला मिळते. मॅच मध्ये संघर्ष करत असताना आपल्या टीमसाठी तो उभा राहिला. एकतर्फी तो झुंज देतोय आणि एकतर्फी तो हिरो बनण्याचा प्रयत्न करतोय. सतीश पोपळकर आणि कुंदन पोपळकर प्रारंभिक जोडी माघारी परतल्यानंतर किशोरने सूत्र आपल्या खांद्यावरती घेतलेले आहेत. तंत्राचा मंत्राचा वापर करून किशोर मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघाला सावरतोय, जबाबदारीने घेतोय. जबाबदारीची देखील अनेक उदाहरणं आहेत मित्रांनो, चर्चा आपण नक्कीच करूया या बॉलच्या नंतर. पुन्हा एकदा गोलंदाज मयुरेश शेलार मैदानाच्या आतमध्ये सज्ज होतोय बॉल क्रमांक 5 घेऊन ओव्हर द विकेटने. ओहो, हा बॉल सुरेख आहे. अगदी लाईन टप्पा अचूक होता. आपण सातत्याने चर्चा करत होतो जबाबदारीची. मित्रांनो, जबाबदारीचे अनेक उदाहरणं आहेत. कोणी लहानपणापासून जबाबदारी स्वीकारतो तर कोणी 40शी ओलांडून गेला तरी जबाबदारी स्वीकारत नाही. जो लहानपणापासून जबाबदारी स्वीकारतो ना तो कधी नाही कधीतरी चुकत असतो, परंतु चुकता चुकता तो शिकत देखील असतो. परंतु 40शी ओलांडून गेलेला माणूस जबाबदारी स्वीकारत नाही ना, त्याच्यावरती जीवनामध्ये कधी नाही कधीतरी संकट येतं आणि संकट आल्यानंतर संपूर्ण शरीरावरती घाम आणि कमरेवरती हात असतात. या वेळेला फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आ बैल मुझे मार अशी परिस्थिती पाहायला मिळाले. आ बैल मुझे मार अशी परिस्थिती होत असताना स्वतःच्या हाताने या बॉलला मात्र सीमारेषेच्या बाहेर पाठवून दिलाय आणि 6 धावा मिळाल्या. आणि त्यानंतर मात्र आमच्या पोपळकरवाडी गावच्या ज्या रणरागिणी आहेत त्यांचा जल्लोष अगदी गगनात मावेना असा पाहायला मिळतोय. डीजे कम ऑन. बघायचं नाही, शाळा बघायची नाही, आता फक्त क्रिकेटच बघायचं. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय किशोर नावाचं वादळ गोंगावत असताना किशोरने 17 धावांचं योगदान आपल्या टीमसाठी दिलंय. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा आहेत 33 धावा. आता शेवटचं षटक मार्गस्थ होईल आणि शेवटच्या षटकामध्ये करण या खेळाडूवरती विश्वास ठेवलाय.
थोड्याशा चुका होताना पाहायला मिळाल्या पाटेकर या टीमच्या माध्यमातून. परंतु असं म्हटलं जातं ना, जहा प्रयत्नों की ऊंचाई अधिक होती है वहां नसीब को भी झुकना पड़ता है. मेरे दोस्तों, प्रयत्न करत राहा, यश तुमची वाट पाहत आहे. प्रत्येक षटकारासाठी नितीन दादा पोपळकर यांच्या माध्यमातून नरेंद्रसाठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं प्राइज आलेलं आहे. दातांचं एटीएम मात्र ओपन झालंय, परंतु इथे नो एटीएम, नो पेटीएम, नो गुगल पे, ओनली कॅश इथे द्यावी लागेल. आता इथून पुढे कशा प्रकारचा नरेंद्र खेळ करेल. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल वाईड बॉलचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धावपलकावरती लावली जाते. या मॅच मध्ये जर आपण पाहिलं ना तर अद्यापही एकाही गोलंदाजाने खराब बॉल टाकला नव्हता. कुमार शेलार असेल, उदय असेल, मयुरेश असेल, परंतु या वेळेला करणने मात्र पहिलाच बॉल खराब टाकलेला आहे. लेग स्टंप वरती ठेवण्याचा प्रयत्न, एका धावेने धावपलक पुढे जात असताना धावपलक जाऊन पोहोचलाय 34च्या घरामध्ये. याला बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेला लॉंग ऑफ रिजन मध्ये चेंडूला पाठवलंय. सिंगल धाव प्राप्त झाले आणि जी आवश्यकता होती किशोरला की स्ट्राईक वरती येणं, ते स्ट्राईक वरती आणण्याचा प्रयत्न नरेंद्र यांनी केलेला आहे. आता इथून पुढे किशोरची बॅट कशा प्रकारे तळपेल, कारण त्याच्या बॅटमधून 17 धावांचं योगदान आलंय. षटकार आणि चौकारांची आतिषबाजी पाहायला मिळाले, परंतु यावेळेला आणखीन एक चांगला दर्जेदार स्ट्रोक आहे. चेंडू पहा अगदी जमिनीला चाटत पुचत घासत काव कॉर्नर रिजन मध्ये चाललाय. तिथे मात्र कुमार शेलारने मात्र चांगली फिल्डिंग केले, बॉलला स्टॉप केलं. त्यानंतर मिळाल्या 2 धावा. या 2 धाव्यांच्या मदतीने धावपलकावरती धावा आहेत 37 धावा. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत आणि शेवटच्या 4 चेंडू मध्ये किती धावा येणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. खोलवा टप्प्याचा बॉल, कव्हर ड्राईव्ह, आक्का गोला, उचलकर बोला. हा 6 धावांचा टोला किशोरच्या बॅट मधून आणखीन एक मोठा धमाका. पोपळकर मैदानाच्या आतमध्ये सांगतोय इथे आयोजन देखील माझंच आहे. म्हटल्यानंतर माझाच वाडा आणि माझाच राडा. मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग तो करतोय, काय अप्रतिम बॅटिंग करतोय. हा बॉल सोडून दिलाय, नजर रोखून ठेवले. अगदी ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. पंचांनी दोन्ही हात समांतर बाजूला फैलावलेत आणि दुपारच्या सत्रामध्ये रखरखत्या उन्हामध्ये ते कवायत करताय. वाईड बॉलचा इशारा येतोय. एक धाव धावपलकावरती जोडली जाते. धावा कशा काय येईना सध्याच्या घडीला पोपळकरवाडी टीमला धावा येणं गरजेचं आहे. मॅच हाय व्होल्टेज ड्रामा होणार याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही. आणखीन एक मोठा ब्लास्ट येईल का, परंतु यावेळेला प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक कुमार शेलारने पकडले कॅच आणि संपवलाय किशोर पोपळकर यांचा खेळ. माफ करा, किशोर वाघ आहेत आणि किशोर देखील माघारी परतलेले आहेत. कम ऑन डीजे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं करणवरती संकट आली होती, परंतु संकटांवरती त्यांनी मात केलंय. आणि आम्ही सातत्याने सांगत आलोय संकटांबरोबर तुम्हाला लढावं लागतं. संकटांबरोबर तुम्ही लढला तर संकटांना तुम्ही संपवाल आणि संकटांना तुम्ही घाबरला तर संकट तुम्हाला संपवतील. करणने कमबॅक केलंय पाटेकर या टीमसाठी. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला काय घडलं जाईल पहा. अगदी गाडी सुसाट वेगाने नॉन स्ट्राईकच्या खेळाडूची पाहायला मिळाली होती, परंतु त्यानंतर त्यांनी रिव्हर्स घेअर टाकला आणि पुन्हा एकदा ते पाठीमागे गेले. धावपलकावरती धावा आहेत 44 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स. शेवटचा बॉल आणि शेवटचा बॉल टार्गेट सेट करणारा बॉल असेल. यानंतरची मॅच आहे. मॅच कोणाची? यावेळेला वाईड बॉलचा इशारा आलेला आहे आणि इथे मात्र एक अतिरिक्त धाव धावपलकावरती जोडली जाते. 45 धावा धावपलकावरती आहेत. खुलवा टप्प्याचा बॉल होता, अगदी यॉर्कर स्पेशलिस्ट हा बॉल पाहायला मिळालाय आणि एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये करत असताना इथे विकेटचं पतन झालेलं आहे आणि एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावपलकावरती धावा आहेत 46 धावा आणि 47 धावांचं लक्ष असेल पाटेकर या टीम समोर. येणारे बॉल 24 धावा बनवायचे आहेत 47 या पाटेकर टीमला.
यानंतरची मॅच आहे लुमणेखोल विरुद्ध शिंदेवाडी असा सामना असेल. सुशांत दादा प्लीज इकडे या. मॅच लुमणेखोल आणि कोण आहे? लुमणेखोल आणि शिंदेवाडी एक जिंकलेत ना दोघं. दोन दोन मॅच झाले आणि एक जिंकले. शिंदेवाडीची मॅच किती झाल्या? शिंदेवाडीच्या बरोबर ना. लुमणेखोल आणि शिंदेवाडी असा टॉस केला जाईल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज आपण धावत या. ही देखील डू और डाय ची मॅच असेल त्यामुळे वेळ जास्तीचा घेऊ नका. मुख्य व्यासपीठावरती विनंती असेल की कॅमेरामॅनला की आपण थोडासा हा फोकस आहे ना तो मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे. अगदी पोपळकरवाडी गावचं आयोजन आहे आणि पोपळकरवाडी गावचं मात्र आयोजनामध्ये पहा प्रत्येक जण सहभागी झालाय. तुम्हाला टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळतील. मोठ्या संख्येने ते महिला देखील उपस्थित आहेत. मोठ्या संख्येने ग्रामस्थ देखील उपस्थित आहे आणि मुख्य व्यासपीठ आहे ना ते आमचं खचाखच भरलेलं आहे. अगदी तुम्हाला आमचं मुख्य व्यासपीठ टीव्ही स्क्रीनवरती दाखवलं जात आहे. ज्या पद्धतीने तुम्ही पाहू शकाल अगदी हे मुख्य व्यासपीठ आहे ना ते खचाखच भरलं गेलेलं आहे आणि पोपळकरवाडी गावातील प्रत्येक ग्रामस्थ प्रत्येक महिला मंडळ इथे मात्र या स्पर्धेची शोभा वाढवतोय. चला दोन्ही टीमचे कॅप्टन इथे आलेले आहेत आणि टॉस साठी मी विनंती करेन की सचिन सर की प्लीज आपण या आणि टॉस करण्यासाठी मी विनंती करतो की ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मॅन ऑफ द मॅच साठी ट्रॉफी आणि आकर्षक भिंतीवरचं घड्याळ सौजन्य लाभलेलं आहे आदरणीय श्री सचिन दादा शिंगरे साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा कॉइन स्पिन करण्यात यावा. सचिनदादा शिंदे यांच्या शुभ हस्ते नक्की टॉस केला जाईल. प्रमुख अतिथी आपल्याला पाहायला मिळत आहे. तर शिंदेवाडी बनाम आपल्याला संघ दुसऱ्या बाजूला लुमणेखोल डोर डायची लढाई आपल्याला पाहायला मिळेल. साहेबांच्या शुभ हस्ते नक्कीच टॉस केला जातोय. कॉल कोणता संघ करणार? सनराइज चषक आणि दुसऱ्या बाजूला सनराइज क्रिकेट क्लब पोपळकरवाडी असा कॉल असेल. स्विंग द कॉइन. सनराइज चषक असा कॉल केला आहे आणि टॉस देखील जिंकला गेला आहे. अर्थातच जास्त वेळ घेणार नाही दोन्ही संघांसाठी. फक्त निर्णय सांगा तुमचा. बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. तर जातो आपण थेट मॅचच्या दिशेने. खऱ्या अर्थानं पाहतो आपण आपल्याला प्रमुख अतिथी पाहायला मिळतात. त्यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेला शुभेच्छा देण्यात येतील. सनराइज चषक पर्व पहिले आमच्या गावातील तरुण मुलांनी खूप सुंदर असं नियोजन आयोजन केलेलं आहे. खूप छान असं स्टेडियम निवडलं आहे. स्टेज त्याचप्रमाणे आमचे ग्रामस्थ महिला भगिनी सर्वजणांनी खूप सुंदर अशी उपस्थिती लावलेली आहे. बघून खूप बरं वाटतं आहे. क्रिकेट या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी जेवढं जमेल तेवढा प्रयत्न आमच्या पोपळकरवाडीच्या सनराइज संघाने केलेला आहे. त्याबद्दल धन्यवाद. आपण मला संधी दिलीत बोलण्यासाठी त्याबद्दल आपले आभार. थँक्स. थँक्यू सो मच. तर जातो आपण बॅक टू क्रिकेट. तुषारजी जांभळे सर यांच्याकडे. थँक्यू सो मच. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. वाटचाल परंपरेची परंपरा भव्य दिवस स्पर्धेची कुंभमेळा क्रिकेटचा संघर्ष. बॅट आणि बॉलचा पहिल्याच बॉलवरती संधी उपलब्ध केली होती परंतु बॉलची आणि क्षेत्ररक्षकाची शर्यत लागली आणि ते मात्र क्षेत्ररक्षक जिंकला आहे. बॉलला स्टॉप करण्याच्या पाठीमागे धावा मिळालेल्या आहेत त्या 2 धावा. पहिल्या डावामध्ये तुम्हाला आगाज पाहायला मिळालाय. दुसऱ्या डावामध्ये तुम्हाला धमाका पाहायला मिळेल. कुमार शिलारची बॅटिंग सकाळपासून अप्रतिम राहिले पाटेकर टीम साठी. परंतु या मॅच मध्ये कुमार शिलार कशा पद्धतीने खेळणार तर दुसऱ्या बाजूला तेजस एक फिरकीचे जादूगार आहेत. बॉल फिरवण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे परंतु या वेळेला पंचांनी आपल्या स्टाईलने वाईड बॉल घोषित केला आहे. रखरखत ऊन आहे. पंच थोडीशी कवायत कमी केली तरी चालू शकतं.
3 धावा धावपलकावरती आहे. स्टायलिश पंच आहेत आणि त्यांची ती ओळख आहे. वय त्यांच्या वयाकडे जाऊ नका. वय जरी झालं असलं तरी मात्र क्रिकेटवरचं प्रेम आहे. फुलटॉसचा बॉल फटका फसलाय. कॅच खूप महत्वाची आहे आणि इथे कॅच पकडलाय आणि कॅच पकडल्या महत्वाची विकेट गेली. ज्या विकेटसाठी जाळं रचलं होतं, ज्या विकेटसाठी जाळं विणलं होतं, ती विकेट मात्र जाळ्यामध्ये अडकलाय आणि एक मोठा धक्का पाटेकर टीमला लागलेला आहे आणि 440चा झटका पाटेकर टीमला लागलेला आहे आणि एक मोठी विकेट, मोठा मासा गळायला लागलाय. कमॉन डीजे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं कुमार शेलार नावाचं वादळ पूर्णपणे शांत केलंय गोलंदाज तेजस पोपळकरने. मैदानाच्या आतमध्ये तेजस पोपळकर यांच्यावरती जो विश्वास ठेवला होता, त्याला कान मंत्र दिला होता की कुमार शेलारची विकेट आपल्या टीमसाठी खूप महत्वाची आहे आणि कुमार शेलारची विकेट तेजस पोपळकर यांनी मिळवून दिलेली आहे. डावकुरी हाताचे गोलंदाज, फिरकीचे जादूगार. इथे मात्र फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक काव कॉर्नर रिजन मध्ये आहेत. थोडीशी मिस फिल्डिंग आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. तेजस पोपळकर यांचा जर आपण विचार केला ना, तर तेजस पोपळकर हा खेळाडू आहे ना, अगदी 40+ खेळाडू आहे, परंतु त्याच्याकडे जी कला आहे ना, ती कला अप्रतिम आहे. बॉल फिरवण्याची क्षमता, बोटांची जादू मैदानाच्या आतमध्ये दाखवली जाते. फिरकीचा जादूगार म्हणून त्यांची ओळख आहे. तेजस पोपळकर मैदानाच्या आतमध्ये कमालीची गोलंदाजी करतात. समोरच्या बाजूने मयुरेश शेलार, हा देखील एक घातक फलंदाज आहे. बॅकफुटला गेलाय, कव्हर ड्राईव्ह अपलातून खडे खडे ठोकलाय, पट्ट्याने चौकार. नाव आहे मयुरेश शेलार, गाव आहे पाटेकर. कुमार शेलारच्या बॅट मधून चौकार आलाय आणि त्यांनी सांगितलंय, मन में हमेशा जीत की आस होनी चाहिए, नसीब बदले या ना बदले वक्त जरूर बदलता है. मैदानाच्या आतमध्ये मयूर शेलार अतिशय चांगली बॅटिंग करतायत. कुमार शेलार माघारी परतल्यानंतर हो गुडघा टेकून फटका सजवायचा होता, परंतु यावेळेला गोलंदाजाने ओळखलं होतं फलंदाज कशा पद्धतीचा फटका मारणार आहे आणि त्याच प्रकारची त्यांनी गोलंदाजी केली. कमबॅक केलाय. या बॉलच्या पाठीमागे पॉवर प्लेच्या षटकामधील शेवटचा बॉल घेऊन निघाल जातील तेजस पोपळकर. समोरच्या बाजूने मयुरेश शेलार. हो यावेळेला गुडघा टेक, तमाशा देख, परंतु यावेळेला फटका फसलाय. अगदी तमाशा बघितला आणि इथेच मात्र काव कॉर्नर रिजन मध्ये कॅच पकडले. अक्षरशः कुंदन पोपळकर यांनी आणि फलंदाज मयुरेश शेलार बॅक टू द पविलियन, परतीच्या दिशेला तंबूच्या आसऱ्याला. कोण असेल ना, हिरो कोण असेल ना, तर नक्कीच तेजस पोपळकर आहेत, कारण त्यांनी महत्वाचे 2 गडी बाद केलेले आहेत. पोपळकर पाटेकर या टीमचे प्रारंभिक जोडी माघारी पाठवली. आता समीकरण येऊन पोहोचलेलं आहे 18 बॉल 39 धावा, परंतु क्रिकेटचा खेळ अनिश्चितच आहे. कधी काय घडेल, कधी काय बिघडेल हे सांगणं कठीण आहे. 8 वरती 2 परिस्थिती, परंतु इथूनही कमबॅक होण्याची चान्सेस आहेत. मॅचला कलाटणी निर्माण द्यायची असेल तर पाटेकर टीमच्या खेळाडूंना उभं राहावं लागेल. पहिलाच बॉल, सुंदर बॉल, सुरेख बॉल. सतीश पोपळकर मैदानाच्या आतमध्ये काय बॉलिंग केले, वेग चांगला होता, टप्पा अचूक होता. वाईडिश यॉर्कर बॉल त्यांनी टाकला. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये देखील या खेळाडूने मात्र सर्वांना प्रभावित केलं होतं. असा पोपळकरवाडी गावचा सितारा सतीश पोपळकर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या ट्रॅक वरती.
फुलटॉसचा बॉल, चेंडू हवेत आहे परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. त्यानंतर एकच धाव मिळते. आता समीकरण जर आपण पाहिलं ना तर 16 बॉल 38 धावांची अजूनही आवश्यकता आहे, परंतु इथून बॅट्समनला संघर्ष करावा लागेल. बॅटिंग करणाऱ्या टीमकडे फक्त एकमेव पर्याय आहे संघर्ष, संघर्ष, संघर्ष. जितना बडा संघर्ष जीत उतनी शानदार होते. मैदानाच्या आतमध्ये महेश आणि समीरला चांगली बॅटिंग करावी लागेल. स्ट्राईक एंडला समीर असताना मात्र त्याने मिडल ऑफ बॅट केले. त्यानंतर चेंडूला पाठवले 38 सर्कलच्या तिथे आणि तिथे मात्र एकच धाव मिळते. इक्के दुक्के से कुछ नाही होगा. पाटेकर टीम मधील खेळाडूंना आता बॅटिंग जोमाने करावी लागेल, बेधडक कामगिरी करावी लागेल, थांबून चालणार नाहीये. जे काय करायचं आहे ते आम्हाला याच मॅच मध्ये करायचं आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमला अर्थातच पाटेकरला समीर आणि महेश दोन्ही हे पॉवरफुल बॅट्समन आहेत. खोलवर टप्प्याचा बॉल खोलात टाकला होता, त्याला फक्त दिशा दिले, क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव मिळते याही बॉलच्या पाठीमागे. मैदानाच्या आतमध्ये सतीश पोपळकर अगदी व्हेरिएशन दाखवत आहेत. त्यांच्याकडे जी कला आहे, त्यांच्याकडे जी कौशल्य आहे, त्यांच्याकडे जे गुणवत्ता आहे ते बाहेर काढतायत आणि आपल्या भाग्यातील अस्त्र बाहेर काढत असताना प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांना मात्र बांधून ठेवताना पाहायला मिळत आहेत. पाटेकर विरुद्ध पोपळकरवाडी असा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. फुलटॉसचा बॉल लॉंग ऑफ रिझन मध्ये पाठवलाय. क्षेत्ररक्षक नरेंद्र आहेत जर्सी क्रमांक 7 घेऊन. एकच धाव मिळते. फुलटॉसच्या बॉलवरती समीरला मात्र मोठा फटका खेळता आलेला नाहीये. फुलटॉसचा बॉल म्हटलं की मेजवानी असते, ताव मारण्याची संधी असते. आज रविवारचा दिवस आहे आणि या बॉलच्या पाठीमागे फुलटॉस बॉलला मात्र कुठेतरी साजेसे उत्तर नाहीये. 5 बॉलच्या पाठीमागे अवघ्या 4 धावा खर्च केलेत. पुन्हा एकदा शेवटचा बॉल घेऊन निघालेत. शफल झाले होते, त्यानंतर चेंडूला पाठवले फाईन लेग रिजन मध्ये. बॉल चाललाय वन बाउन्स सीमारशीच्या पलीकडे. मिळतील 4 4 4 4 धावा. चौकार डिझाय ठोक निकाश पाहू शकाल. जागा बनवली, शफल झाले, फाईन लेग रिजन खाली होतं. त्या क्षेत्रामध्ये महेशच्या बॅट मधून चौकार आलाय आणि त्यांनी सांगितलंय ध्येयाला दिशा आणि कष्टाची जोड मिळाली की यशाचे शिखर गाठता येते. मैदानाच्या आतमध्ये मेहनत देखील करतोय, ध्येय गाठायचंय म्हणतो, दिशेकडे देखील लक्ष देतोय आणि जे क्षेत्र खाली होतं त्या क्षेत्रामध्ये त्यांनी बॉल ट्रॅव्हल केला. मिळाल्या 4 धावा. आता समीकरण पूर्णपणे बदललंय. 12 बॉलच्या पाठीमागे 31 धावांची आवश्यकता आहे. 15.50च्या सरासरीने धावा गोळा करायच्या आहेत पाटेकर टीमला. क्रिकेटचा खेळ म्हणलं की अनिश्चितता खेळ आणि काही घडू शकतं, काही बिघडू शकतं. 12 बॉलच्या पाठीमागे तब्बल 31 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉलच्या पाठीमागे 31 धावांची खेळी होऊ शकते. कुंदन पोपळकर गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. ओहो, हा बॉल परफेक्ट पायावरती ठेवला होता. LBW साठी मात्र नक्कीच इथे मात्र अपील केली होती, परंतु पंचांनी दात पूर्णपणे फेटाळले. त्यांनी सांगितलं की हा बॉल थोडासा बाहेरचा आहे आणि या बॉलच्या पाठीमागे फिल्डिंग करणाऱ्या टीमचा उत्साह जास्त होता परंतु विश्वास कमी होता. एक धाव मिळाले. महेश स्ट्राईक वरती आलेत. महेशच्या बॅट मधून एक चौकार आलेला आहे. 17 धावा धाव फलकावरती आहेत. लेग बायच्या स्वरूपामध्ये ती धाव आहे. बॅकपटला गेले, पंच केला, क्षेत्ररक्षक आहेत. आणखीन एका विकेटचं पतन, आणखीन एक फलंदाज बॅक टू डकआउट. परतीच्या दिशेला तंबूच्या आसऱ्याला मुख्य व्यासपीठावरती पहा. अगदी विकेट गेल्यानंतर जल्लोष पाहायला मिळतोय सर्व मान्यवरांचा आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर अक्षरशः हा जल्लोष आहे. पोपळकरवाडी टीम मैदानाच्या आतमध्ये विजयाच्या दिशेने वाटचाल करते आणि त्यानंतर मात्र ग्रामस्थांचा आणि महिला मंडळांचा मात्र अक्षरशः जल्लोष पाहायला मिळतो. कॅमेऱ्यामध्ये कैद केला जाईल आणि मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर कुंदन पोपळकर आहेत. त्यांनी मात्र अक्षरशः या मॅच मध्ये शूज बदललेले आहेत. का आणि कशासाठी, लक आहेत की काय, लक फॅक्टर आहे की काय माहित नाही, परंतु आमच्यापर्यंत ती माहिती पोहोचलेली आहे. पुढचा बॉल, हा बॉल अचूक टप्प्यावरती, चांगली लाईन, अचूक टप्पा, भेदक मारा. मी सातत्याने पाहिलंय की कुंदन पोपळकर हा एक ऑलराऊंडर खेळाडू आहे पोपळकरवाडी टीमचा
आणि सातत्यपूर्वक कुंदन पोपळकर यांचं जर आपण चर्चा केली ना तर अनेक वेळेला पोपळकर वाडी टीमसाठी मात्र कुंदन पोपळकर हा संकटमोचक म्हणून उभा राहिलेला आहे. हा ट्रॅकर बॉल गतीमध्ये परिवर्तन करणारा बॉल, परंतु या वेळेला पंचांनी अगदी स्वैरमारा दर्शवला आहे अतिरिक्त धावपलकावरती. या बॉलच्या पाठीमागे कुंदन पोपळकर यांनी वेग काढून घेतला होता. कमी गतीचा बॉल हाताला, फलंदाज फसले होते परंतु दिशा भरकटली गेली. स्वैरमारा अतिरिक्त धाव, एक धाव वाचवावी लागेल. आता 9 बॉल 29 धावांची आवश्यकता आहे आणि जे महत्वाचे खेळाडू होते पाटेकर टीमचे ते मात्र तंबूच्या आश्रयाला परतलेले आहेत. परंतु यावेळेला फटका खेळण्याचा प्रयत्न, इथे कॅचची संधी आणि कॅच घेण्याचा प्रयत्न फसला. कॅचेस विन द मॅचेस किशोर होते. किशोरने बॅटिंग करत असताना चांगली चमक दाखवले. फिल्डिंग करत असताना या अगोदरचा देखील चांगला कॅच त्यांनी पकडलाय परंतु या वेळेला बॉल पर्यंत ते पोहोचू शकले नाहीत आणि इथे मात्र एक जीवनदान मिळालंय. आता 8 बॉल 28 धावांची आवश्यकता. हे 2 बॉल आहेत ना, या 2 बॉलच्या पाठीमागे 2 मोठे प्रहार येणं गरजेचं असेल. पाटेकर टीमसाठी समीर आहेत स्ट्राईक एंडला. पुन्हा एकदा नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये केलं गेलं आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेत. आता समीकरण बदललंय. 7 बॉल 26 धावा. क्रिकेटचा खेळ होऊ शकतात, संघर्ष करावा लागेल. ना संघर्ष ना तकलीफे तो क्या मजा जीने में, तूफान भी रुक जाएगा जब लक्ष्य रहेगा सीने में. पसीने के शाये से लिख के पन्ने कभी कोरे नहीं होते और जो कड़ी मेहनत करते उनके सपने कभी अधूरे नहीं होते. मेहनत घ्यावी लागेल. 7 बॉल 26 धावा. फुलटॉसचा बॉल ऑन साइडला वळवलाय परंतु यावेळेला क्षेत्ररक्षक आहेत. ओ माय गॉड, व्हॉट अ कॅच, व्हॉट अ परफॉर्मन्स, व्हॉट अ एफर्ट्स. एकदा पहा मैदानाच्या आतमध्ये टाळ्यांचा गजर आणि इथे पहा आमच्या महिला नक्कीच टाळ्या वाजवतात अगदी उभ्या राहून आणि हा जल्लोष आहे. काय कॅच पकडलाय आपल्यातून कॅचर डीजे कमॉन. प्रतिम वाट कॅचर सलाम आहे तेजस पोपळकर यांना, कारण 40+ चे खेळाडू आहेत आज आपल्या गावासाठी. ते चांगले क्रिकेट खेळत आहेत. क्रिकेटमध्ये वयाला मर्यादा नाहीये, क्रिकेटमध्ये उंचीला देखील मर्यादा नाहीये. आता 6 बॉल 26 धावांची आवश्यकता. तो षटकार आला असता तर समीकरण बदललं असतं. 6 बॉल 20 धावांचं पाहायला असतं परंतु इथे क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नाहीये आणि जर तर शिवाय क्रिकेट देखील नाहीये. हा बॉल पहिलाच बॉल सुरेख पद्धतीचा बॉल. ओव्हर क्रमांक 4 मध्ये 6 बॉलच्या पाठीमागे 26 धावांचा बचाव करण्यासाठी पोपळकर वाडी या टीमने विश्वास ठेवलेला आहे किशोर यांच्यावरती. किशोर वाघ हा खेळाडू बॅटिंग करत असताना मात्र चांगली चमक केली किशोर वाघने, परंतु आता बॉल त्यांच्या हातामध्ये आहे. हाय बॉल सुरेख आहे आणि जो कॅच पकडला ना तेजस पोपळकर यांनी त्या कॅच साठी अक्षरशः आमच्या नितीन दादा पोपळकर साहेबांनी मात्र 501 रुपयांचा धनादेश घोषित केलेला आहे. मित्रांनो, नितीन दादा पोपळकर साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण आपल्या गावातील खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करतायत. त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम आणि त्यांच्यावरती कौतुकाची थाप म्हणून त्यांनी 500 रुपयांचं प्राइज इथे दिलेलं आहे. लोअर फुटॉचा बॉल, कमी गतीचा हा बॉल आणि इथे मात्र डॉट बॉलची सांगता. 3 बॉल 25 या मॅच मध्ये फक्त आता औपचारिकता बाकी आहे. 3 बॉल 25 धावांची आवश्यकता. हा सामना जवळजवळ पोपळकर वाडी या टीमने मात्र आपल्या खिशामध्ये घातलेला आहे असं म्हणायला काही हरकत नाहीये. यांच्या सुनबाई आहेत सर्व, त्या सुनबाईंकडून 500 रुपयांचं पारितोषिक आलंय. मित्रांनो, या महिलांसाठी देखील एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण आज
क्रिकेटचा खेळ पाहण्यासाठी ते आलेले आहेत आणि औचित्य हेच आहे की त्याच्याच गावची मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगले आणि त्यांची खेळाडू चांगली कामगिरी करतात म्हणून प्रत्येक जण इथे आपला खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम करताना पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर ही कॅच होईल का, नाही होणार आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल का, हो गेलेला आहे परंतु पराभवातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज चषक व बॅट आणि उत्कृष्ट गोलंदाज चषक व शूज आम्हाला ज्यांच्या माध्यमातून सौजन्य लाभलंय कैलासवासी संजय रामचंद्र पोपळकर यांच्या स्मरणार्थ श्री अरविंद पोपळकर साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांनाही आम्ही मुख्य व्यासपीठावरती विनंती करतो की आपण यावं, विराजमान व्हावं आणि या स्पर्धेची शोभा वाढावी. आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली, त्याबद्दल आम्ही तुमचं मनपूर्वक आभार मानतोय. यावेळेला लोअर फुलटॉपचा बॉल या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये धाव आणि हा सामना जिंकलाय तब्बल 20 धावेने पोपळकरवाडी या टीमने. पोपळकरवाडी टीमचं हार्दिक अभिनंदन. हार्ड लक बॅड लक टीम पाटेकर संघ, आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात, चांगला खेळ तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवलात, त्याबद्दल आम्ही तुमचं मनपूर्वक आभार मानतोय. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. संघ अडचणीमध्ये असताना संघाला बाहेर काढण्याचं काम ज्या वाघाने केलंय तो वाघ म्हणजे किशोर वाघ आणि कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं आणि तो कॅच ऑफ द मॅचचा पुरस्कार जाईल ज्यांनी क्रिकेटमध्ये वयाला मर्यादा नसते, उंचीला मर्यादा नसते. जरी 40+ खेळाडू असला तरी आपला बेस्ट परफॉर्मन्स त्याने दाखवला. 100% योगदान आपल्या टीमसाठी दिलं. स्वतः पडले परंतु कॅचला पडू दिले नाहीत. आपल्या गावाचं नाव रोशन करण्यासाठी कॅच त्याने पकडला असा तेजस पोपळकर ठरलाय या मॅच मध्ये कॅच ऑफ द मॅचचा पुरस्कार.